प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मी जीवन मी पुनरुज्जीवन ऐसे वदला प्रभुराया. मी जीवन मी पुनरुज्जीवन ऐसे वदला प्रभुराया. श्रद्धा ज्याची अविचल मसव नाही कधीही मरण तया. मी जीवन मी पुनरुज्जीवन ऐसे वदला प्रभुराया. काल आपण पाहिलं की काही परुषी आणि हेरोदिया प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला आले होते आणि त्याला प्रश्न विचारून पेचात पकडण्याचा प्रयत्न करत होते. आज एक नवीन ग्रुप किंवा गट प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला येतो आणि तो गट आहे सदुक्यांचा. सादोक म्हणजे पवित्र किंवा नीतिमान. त्यात सादोक महायाजकाच्या पासून सदुकी पंथ निर्माण झाला. हे सदुकी दोन बाबतीत पुरुषांपेक्षा वेगळे होते. ते पुनरुत्थानावरती विश्वास ठेवत नव्हते किंवा देवदूतांवरती देखील विश्वास ठेवत नव्हते. अशा पार्श्वभूमीवरती ते प्रभू येशू ख्रिस्तासमोर एक प्रकरण घेऊन येतात. त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला प्रश्न विचारतात की आमच्यामध्ये समजा 7 भाऊ होते. त्यापैकी पहिल्या भावाने लग्न केलं आणि तो मरण पावला. मग दुसऱ्या भावाने त्याच्या बायकोबरोबर लग्न करून त्याचा वंश पुढे चालवण्याचा प्रयत्न केला. तो सुद्धा मरण पावला. असे 7ही जण मरण पावले. आता प्रश्न असा आहे की पुनरुत्थान समयी ती कोणाची पत्नी होईल? प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की तुम्हाला खरोखरच शास्त्र कळलेलं नाही आहे. ह्या जगामध्ये आपण लग्न करून देतो, लग्न करून घेतो, कारण ह्या जगात आपली गरज शारीरिक स्वरूपाची असते. त्या शारीरिक स्वरूपाच्या गरजेमध्ये आपला वंश पुढे सुरू राहावा, आपल्या वंशाचा दिवा असावा, अशी भावना मनात ठेवून पती पत्नी एकत्र येतात आणि बाळाला जन्म देत असतात. परंतु पुनरुत्पत्तीत मात्र लग्न करून देण्याची गरज नाही आणि लग्न करून घेण्याची सुद्धा गरज नाही, कारण त्या गरजा शारीरिक नसतात तर आध्यात्मिक असतात. आणि त्या गरजा आध्यात्मिक असतात हे दर्शविण्यासाठी येशूने प्रतीक वापरलेलं आहे. तर ते देवदूतांसारखे असतात. देवदूतांच्या गरजा काय असतात? आध्यात्मिक असतात. परमेश्वराच्या सहवासात राहावं, परमेश्वराची अखंड स्तुती आराधना करावी, परमेश्वराकडून निरोप घेऊन पृथ्वी तलावरील मानवांना कळवावं, माणसाचं दुष्ट शक्तीपासून रक्षण करावं आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे सतत आनंदी जीवन जगावं, एवढीच इच्छा देवदूत बाळगून असतात. आणि येशू सांगतो की मरणानंतरचं जीवन आहे ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. आणि म्हणूनच अजूनही पुढे जाऊन येशू सांगत आहे की तो अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. अब्राहम, इसहाक, याकोब हे इस्रायलचे पूर्वज. ते मेले म्हणजे गेले, संपले असे नाही, तर ते अजूनही जिवंत आहे. तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा परमेश्वर आहे. इतरत्र येशू सांगतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जीवन हा शब्द नंतर आलेला आहे, म्हणजे पुनरुत्थानानंतरचं मरणोत्तर जीवन ह्याविषयी येशू आपल्याला शिकवत आहे. आपल्या जीवनामध्ये आपण डोकावून पाहायचं की खरोखरच मरणोत्तर जीवनावरती आपला विश्वास आहे का? स्वर्ग आहे, परमेश्वर आहे, देवदूत आहे, पुनरुत्थित जीवन आहे, वैभवशाली असं आध्यात्मिक जीवन आहे, ह्यावर आपला कितपत विश्वास आहे तपासून पाहूया. ह्या जगामध्ये आपण यात्रेकरू आहोत, प्रवासी आहोत, रहिवासी नाहीत. हे सत्य आपल्या मनावरती कोरूया आणि त्यानुसार
आध्यात्मिक स्वरूपाचं जीवन जगत स्वर्गाकडे आपली दृष्टी लावूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.